वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आज छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन संघ विरुद्ध पुणे जिल्हा संघ यांच्यात झाला। सुरुवातीपासूनच कोल्हापूर संघाकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या। 35व्या मिनिटाला कोल्हापूर संघाच्या हर्ष जरागला धोकादायकरित्या रोखल्यानं पेनल्टी मिळाली। याचा फायदा घेत संकेत साळोखे यानं पहिला गोल नोंदवला। 41व्या मिनिटाला कोल्हापूरच्या संकेत साळोखे यानं गोल नोंदवला। 52व्या मिनिटाला करण चव्हाण बंद्रे यानं गोल नोंदवत कोल्हापूर संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 64व्या मिनिटाला कोल्हापूर संघाच्या हर्ष जरग यानं मैदानी गोल नोंदवला। तर 88व्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर संकेत साळोखे यानं गोल नोंदवत कोल्हापूर संघाला 5-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन संघानं हा सामना जिंकून स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं। कोल्हापूर संघाकडून संकेत जरग, रोहित पोवार, ओंकार मोरे, प्रभू पोवार, विशाल पाटील, अमर गवळी यांनी, तर पुणे संघाकडून प्रसाद नाईक, सुमित काटे, सतीश हवलदार, जॉर्डन फर्नांडिस, प्रतीक साबळे यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। विजेत्या आणि उपविजेत्या त्याचबरोबर तिसरा क्रमांक आलेल्या मुंबई संघाला मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला। त्याचबरोबर खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या सूचनेप्रमाणे मालोजीराजे छत्रपती यांनी विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 11,000 प्रमाणे 2,42,000ची रक्कम जाहीर केली। यावेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव किरण चौगुले, सहाय्यक सचिव साजिद अन्सारी, केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, राजेंद्र गवळी, नितीन जाधव, भाऊ घोडके आदी उपस्थित होते। या सामन्यासाठी निवेदक म्हणून विजय साळोखे यांनी काम पाहिलं। दरम्यान उद्या महापौर चषक स्पर्धेतील पीटीएम विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सायंकाळी 4 वाजता सामना होणार आहे।